नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. 90% जसं सेबी म्हणते की ट्रेडर्स लॉसेस करतात आहे. मुख्य कारण काय माहिती सगळ्यांचं लॉस करण्याचं? स्टॉक सिलेक्शन. बऱ्याचदा तुम्ही जे काय ट्रेडिंग करता, ट्रेडर्स जे काय ट्रेडिंग करतात ना, त्यात त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं चुकतं काय माहिती आहे? स्टॉक चूज कसं करायचा. आणि बऱ्याच वेळेस हे स्टॉक आपण चूज करतो मार्केट ओपन झाल्यानंतर 9:15 नंतर आपण ठरवतो की कुठल्या स्टॉकमध्ये आज ट्रेडिंग केली पाहिजे. कुठून तरी मेसेज येतो, कुठेतरी बघतो, कुठेतरी ऐकतो. नेहमी वेगवेगळे स्टॉक्स ट्रेड करतो, ठीक आहे. पण एक स्टॉक सिलेक्शन खूप महत्त्वाचा विषय आहे. यात तुम्हाला कळायला पाहिजे की स्टॉक कसा निवडायचा असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत स्टॉक सिलेक्शनच्या पद्धती काय आहेत, स्टॉक कसा सिलेक्ट केला पाहिजे आणि काय क्रायटेरियाजवर त्याला बघितलं पाहिजे, कुठून बघितलं पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे की कुठे तुम्ही स्टॉक शोधायला पाहिजे आणि ते स्टॉक शोधल्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी स्ट्रॅटेजीज आहेत, पण ते सिलेक्शनसाठी तुमच्याकडे एक टूल असायला हवं. आपल्याकडे हे टूलही आहे, पण त्यातनं स्टॉक कशी सिलेक्ट करायची, काय क्रायटेरियावर सिलेक्ट केले पाहिजे तेही बघूया. चला डिस्कस करूया. धन मराठीमध्ये आपण बऱ्याच महत्त्वाच्या विषयावर आपण बोललो आहोत. स्टॉक सिलेक्शन हा जो विषय आहे, जसं मी म्हटलं ना की रँडम स्टॉक्समध्ये आपण ट्रेडिंग करतो, त्यामुळे लॉसेस व्हायचे चान्सेस बऱ्यापैकी वाढून जातात, कारण की काही क्रायटेरिया आपण बघितला नाहीत, काही विषयांवर आपण बोललोच नाहीत. तर तसं कुठले विषय आहेत ज्यावर तुम्ही स्टॉक सिलेक्ट केला पाहिजे? तर बऱ्याचदा मार्केट बंद झाल्यानंतर ट्रेडरने 15 मिनटं दिले पाहिजे. तुम्हाला 3:30 नंतर इमिजिएटली भेटतात तेव्हा घ्या, रात्री करा किंवा उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल ना त्याच्या अगोदर थोडंसं स्टडी करून बसा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मला कुठला स्टॉक सिलेक्ट करायचा हा अभ्यास पहिलेच झालेला असेल. म्हणजे मार्केट उघडल्यानंतर आपल्याकडे ऑलरेडी आपली एक वॉचलिस्ट तयार आहे की मला आज यातच काम करायचं आहे, आणि मग जर माझ्या स्ट्रॅटेजीने या स्टॉक्सपैकी कुठे जरी एंट्री दिली तरच मी ट्रेड करेल, अन्यथा मी करणार नाही. हा जेव्हा आपण आपल्या याच्यात रुटीनमध्ये एक सिस्टम घेऊन येतो त्याने आपल्या ट्रेडिंगमध्ये आणि आपल्या महत्त्वाचं म्हणजे PNLमध्ये मोठा फरक पडतो. तर स्कॅनेक्समध्ये आपण जाऊ आणि बघू की स्टॉक सिलेक्शनचे क्रायटेरिया काय. 2 क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचे मी तुम्हाला सांगेल, त्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. टेक्निकल इंडिकेटर्स किंवा आपण टेक्निकल पॅरामीटर्स म्हणतो ते, आणि एक प्राईज आणि व्हॉल्यूम पॅरामीटर. यावरती स्टॉक सिलेक्ट करा, त्याने खूप फरक पडेल. पण हे रोज तुमच्या रुटीनमध्ये हे स्टेप्स ॲड करून घ्या. मार्केट बंद झाल्यानंतर करा केव्हाही, पण उद्या मार्केट उघडायच्या अगोदर करायचे या सगळ्या गोष्टी. स्कॅनेक्समध्ये आल्यानंतर इकडे स्क्रीनर आपल्याकडे ऑप्शन आहे. स्क्रीनर्समध्ये जेव्हा आपण जातो ना, तर स्क्रीनर्समध्ये आपल्याला बघता येईल की आपण लाईव्ह मार्केट स्कॅनर्समध्ये तर तुमच्याकडे इंट्राडे लाईव्ह मार्केट स्कॅनर्स असतात. बाय स्कॅनेक्समध्ये जेव्हा तुम्ही जातात की स्कॅनरमध्ये जे स्कॅनेक्सनी तुम्हाला बाय डिफॉल्ट काही स्कॅनर्स दिलेले आहेत, तुम्ही बनवले असतील तर तेही तुमच्याकडे इथे असतातच, पण डिफॉल्ट बाय स्कॅनेक्स ह्या टॅबवर तुम्ही जा. इथे गेल्यानंतर वरती बघा तुम्हाला इथे फंडामेंटल, टेक्निकल, इंट्राडे, प्राईज अँड व्हॉल्यूम आणि कॅन्डलस्टिक्स एवढ्या 5 पद्धतींनी तुम्ही स्टॉक्स सिलेक्ट करू शकतात. आता आपण 2 गोष्टींवर जास्त महत्त्व देतो आहे, तिसरी पण आहेच कॅन्डलस्टिक. पण कॅन्डलस्टिक्सवर काय होईल बऱ्याचदा की तुम्हाला ती कॅन्डलस्टिक्सवर जर तुमची ट्रेडिंग सिस्टम असेल तर तुम्ही कॅन्डलस्टिक्सवरनं निवडा. मी तुम्हाला सांगेल शक्यतो मेजर लोक टेक्निकल आणि प्राईस अँड व्हॉल्यूम या 2 गोष्टीवर स्टॉक सिलेक्ट करतात. तर टेक्निकल्समध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते बघूया, म्हणजे त्याने तुम्हाला कळेल की हे मला युजफुल आहे का नाही. टेक्निकलमध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला पहिले इथे दिसतो ओव्हरबॉट RSI स्टॉक्स. जर कोणी काउंटर ट्रेड घेत असेल तर आणि त्याला असा हवत असेल की ज्या स्टॉक्समध्ये RSI जास्त पीकला पोचला म्हणजे तिथनं एक मीन रिव्हर्जन ट्रेड किंवा रिव्हर्सल ट्रेड मला घ्यायचा असेल तर तो हा स्कॅनर वापरू शकतो. बट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इंट्राडे करता स्टॉक सिलेक्शन हवं आहे ना, तर यातनं मी तुम्हाला महत्त्वाचे कुठले तुमच्यासाठी ते सांगतो. जसं की मोमेंटम स्टॉक्स तुम्हाला या लिस्टमध्ये भेटतील, सगळे मोमेंटमचे स्टॉक. क्रायटेरिया काय काय बघा, RSI 70च्या वर आहे म्हणजे मोमेंटम आहे, मनी फ्लो 70च्या वर आहे मोमेंटम आहे, कमोडिटी चॅनल इंडेक्स CCI हा 110च्या वर आहे, आणि व्हॉल्यूम त्याचा गेल्या 10 दिवसाच्या ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा दुप्पट आहे, प्राईज 10 EMAच्या वरती पण आहे, आणि या सगळ्या क्रायटेरिया याच्यात ऑलरेडी फिट आहेत. तुम्हाला काही क्रायटेरिया एडिट करायचे असतील तुम्ही एडिट करून ते स्टॉक सिलेक्ट करू शकतात. मला यात समजा हे 6 स्टॉक मिळाले तर मी या 6 स्टॉक्सच्या भरोशावर माझी एक वॉचलिस्ट बनवेल. मग मला तेवढे चार्ट्स बघायला लागतील, मग माझा कॉन्फिडन्स कुठल्या चार्टवरती जास्त पडतो आहे ते मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवेल उद्या करता. म्हणून मोमेंटम स्टॉक्स हा तुमच्याकडे एक पहिला असायला हवा नेहमी. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर गोल्डन क्रॉसवर म्हणजे बुलिश क्रॉसवर जिकडे झालं आहे एक स्मॉलर मूविंग ॲव्हरेजनी लॉंग टर्म मूविंग ॲव्हरेजला जर क्रॉस केलं असेल ते स्टॉक्स तुम्हाला याच्यात सापडतात. आता बघा इथे 50 क्रॉसिंग 100 हा मोमेंटम गोल्डन क्रॉसवर इथे दिला आहे. तुम्हाला हे एडिट करायचं असेल तर तेही होईल. आणि मागच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी हा 50 आणि 100ला क्रॉस केलं नव्हतं, तर आता तुम्हाला हे फ्रेश क्रॉसवरवाले स्टॉक्स इथे मिळत आहे. हा सेकंड
आपण म्हणू ना टेक्निकल आपल्याकरता मोमेंटम इंडिकेटर किंवा आपण स्कॅनर म्हणतो आहे ना, तो आपल्याकडे आहे. त्या 2 याच्यातनं तुम्ही सहज वापरू शकतात. बाकी R1, R2, R3 ब्रेकआउट आहे, सपोर्ट आहेत, गोल्डन क्रॉसवर आहे इथं. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेल, स्क्वीजिंग रेंज. तुम्ही असे स्टॉक यात सिलेक्ट करता ज्याच्यात अप्पर आणि लोअर बॉलिंजर बँड हा त्याच्या ATRपेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे काय, बरेच आपण म्हणतो ना की एखाद्या स्टॉकमध्ये इनसाईड कॅन्डल आपण शोधतो कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये. म्हणजे काय की रेंज स्क्वीज झाली आहे, म्हणजे आता एक एक्सप्लोजिव्ह मूव्ह यायचे चान्सेस आहेत या स्टॉकमध्ये. हे आपण वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवू शकतो. तर जसं आपण म्हटलं ना, म्हणून आपण टेक्निकल पॅरामीटर का चूज केले, यात आता आपण 3 गोष्टी बघितल्यात. पहिलं म्हणजे मोमेंटमवाले स्टॉक्स शोधलेत, ज्यात काय झालं की RSIवरती आहे, CCIवरती आहे, मोमेंटम खूप चांगला आहे आणि या सगळ्या गोष्टींवरनं आपण ते मोमेंटमवाले स्टॉक्स चूज केले. व्हॉल्यूमही त्याच्या ॲव्हरेज व्हॉल्यूमच्या दुप्पट होता. दुसरं आपण शोधलं होतं गोल्डन क्रॉसवर, ज्यात 50 क्रॉसिंग 100 होता. आणि आता आपण तिसरं बघतो स्क्वीजिंग रेंज. म्हणजे आपल्याला टेक्निकलमधनं हे 3 क्रायटेरियाज, तुम्ही हवे तेवढे छोटे क्रायटेरियाज ठेवा. तुम्हाला हवे तेवढे 2-3च क्रायटेरियांवर स्टॉक शॉर्टलिस्ट करायला लागा, कारण की याला थोडं लॉंगर टर्म वापरा. आणि मग बघा की तुमचं जी पद्धत आहे ट्रेडिंगची ती कुठल्या टॅबबरोबर मॅच होते, म्हणजे कुठल्या स्टॉक सिलेक्शन क्रायटेरिया तुमच्या ट्रेडिंग पद्धतीला सूट करतं, त्याला स्टिकअप राहा आणि मग ट्रेडिंग तिथून पुढे सुधारा. तर ह्या गोष्टी आपण टेक्निकलमधनं काढू शकतो. त्यानंतर आपण जाऊ शकतो प्राईस आणि व्हॉल्यूमवर. प्राईस आणि व्हॉल्यूम का सगळ्यात महत्त्वाचं असतं ना की व्हॉल्यूम्स कुठे जास्त आलेत. तर ह्या टॅबमध्ये मला जाऊन खाली बघा, पोटेन्शियल हाय व्हॉल्यूम्स आणि अनयुज्युअल हाय व्हॉल्यूम्स हे 2 टॅब स्कॅनिक्सनी तुमच्याकरता दिलेले आहेत. मला असे स्टॉक्स इंट्राडे करता सिलेक्ट करायचे आहेत ज्यांच्यात आज खूप चांगला व्हॉल्यूम झाला आहे. आज जर खूप चांगला व्हॉल्यूम झाला आहे याचाच अर्थ असा होऊ शकतो, जर मी एक बायर आहे, मला असायला हवं की त्या स्टॉकमध्ये ऑलरेडी कोणाचा तरी कालच्या दिवशी चांगला इंटरेस्ट होता. दुसऱ्या दिवशी मग मी काय करू शकतो, आजचा हाय जर ब्रेक झाला तर मी रिएंटर करू शकेल, म्हणजे त्यात बाईंग करू शकेल किंवा मी ओपनिंग रेंज ब्रेकआउट यूज करू शकेल. माझ्याकडे बऱ्याच पद्धती आहे. बट माझ्याकडे व्हॉल्यूम कन्फर्मेशन होतं की काल या स्टॉकमध्ये खूप चांगला व्हॉल्यूम झाला होता. तर व्हॉल्यूम हा एक चांगला क्रायटेरिया असतो, म्हणून आपण तो प्राईस आणि व्हॉल्यूममधनं घेतो. बाकीच्या क्रायटेरियाजवर आपण मग बघितलंच की काय काय पद्धती आहे. दुसरं, इंट्राडेला स्टॉक सिलेक्शन करताना खूप ब्रेकआउटच्या पद्धती आपण स्टॉक सिलेक्शनमध्ये ठेवू शकतो. त्या ह्या टॅबमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ब्रेकआउटमध्ये खूप पॉप्युलर पद्धत आहे 52 वीक हाय ब्रेकआउट, म्हणजे मागच्या 1 वर्षाचा हाय ब्रेक झाला आहे. बऱ्याचदा ऑल टाईम हाय याच्याजवळ असू शकतो स्टॉक. पण जर डाऊन ट्रेंड खूप चालू होता मार्केटमध्ये गेल्या 2-3 वर्षापासून, तर मागच्या 1 वर्षाचा हाय कुठला स्टॉक ब्रेक करतं, त्यात मोमेंटम अजून कंटिन्यू व्हायची शक्यता आहे. म्हणून आपण याला प्राईस ब्रेकआउट म्हणतो. इथे तुमच्याकडे 52 वीक लो तसंच 52 वीक हाय हे दोन्ही ब्रेकआउट्स आहेत. यात गेलो तर मला यातलेही स्टॉक्स भेटतात. मी माझ्या वॉचलिस्टमध्ये ते ॲड करून ठेवू शकतो, जेणेकरून परत नेक्स्ट डे माझ्या ज्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये इंट्राडे स्ट्रॅटेजीमध्ये यात परत एंट्री आली किंवा एंट्री भेटत असेल तर मी एंट्री घेऊ शकेल. ही एक पद्धत आहे. तसंच इकडे 4 वीक म्हणजे काय, 4 आठवडे म्हणजे काय, एका महिन्याचा ब्रेकआउट. तर तुम्ही थोडं शॉर्ट टर्म बघत असाल तर 4 वीकवाला घ्या. तुम्ही थोडं लॉंगर टर्म ब्रेकआउट बघत असाल तर 52 वीकवाले घ्या. व्हॉल्यूम कन्फर्मेशनवाले क्लायंट्स व्हॉल्यूममध्ये घ्या. जेव्हा तुम्ही या सगळ्या, आता आपण समजा तिकडे आपण 3 एक टॅब बघितले, इकडे आपण 4 टॅब बघितले, म्हणजे या 4 टॅब्समधनं 3 टॅब 7-8 टॅब्समधनं तुम्हाला असे 4 स्टॉक समजा मिळाले की हा स्टॉक सगळीकडेच दिसतोय. व्हॉल्यूममध्ये पण आहे, मोमेंटममध्ये पण आहे, 52 वीक हाय ब्रेकआउटमध्ये पण आहे. कन्व्हिक्शन हळूहळू वाढत जाईल की यात या सगळ्या क्रायटेरियाज हिट करून हा स्टॉक जर इथे येतो आहे आणि मला जर यांनी उद्या एंट्री दिली तर माझ्या ट्रेडिंगमध्ये बऱ्यापैकी फरक पडू शकेल. अशाच पद्धती वापरून इंट्राडे स्टॉक सिलेक्शन करून आपण एक चांगला ट्रेडर बनू शकतो. आपल्या P&Lमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट आणू शकतो. पण स्टॉक सिलेक्शन म्हणूनच एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की जेव्हा तुम्ही या सगळ्या पद्धती फॉलो कराल ना तर कॉन्फिडन्स वाढून जाईल ट्रेडिंग करताना. कारण की 9:15 नंतर जेव्हा आपण स्टॉक घेतो ना, आपला त्याच्यावर एवढा कॉन्फिडन्स नसतो. जर तुम्ही तो आदल्या दिवशी एवढा अभ्यास करून जर तो स्टॉक सिलेक्ट केला असेल ना, तुमचं कन्व्हिक्शन खूप चांगलं असेल. अशा वेळेस मग स्टॉप लॉस टार्गेट्स खूप क्लिअर असतात माइंडमध्ये. तर म्हणून स्टॉक सिलेक्शन ही खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही स्टॉक कसे सिलेक्ट करता तेही मला सांगा, म्हणजे आपण आपल्या सगळ्या मित्रांबरोबर ते शेअरही करूया. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.